सो काल आपण काल आपण लिस्ट या टॉपिकला स्टार्ट केलं होतं. डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रिंग्स कंप्लीट केलं आणि आपण त्याच्यानंतर आता लिस्ट टॉपिककडे गेलो होतो. सो लिस्टमध्ये आपण सगळ्यात पहिले काही चेक केलं होतं की सगळ्यात पहिले लिस्ट काय आहे म्हणजे. सो लिस्टचे काय फंक्शन्स होते की लिस्ट काय असणार आहे, एक कलेक्शन ऑफ आयटम्स असणार आहे आणि लिस्ट आपली सगळ्यात पहिले ऑर्डर असणार आहे, म्युटेबल असणार आहे आणि डुप्लिकेट व्हॅल्यू सुद्धा तो स्टोअर करू शकणार आहे. सो एक एक फंक्शन्स आपण इम्प्लिमेंट पण करून बघितलं होतं. सो सगळ्यात पहिले आपण काय सांगतोय की लिस्ट काय आपलं एक कलेक्शन ऑफ आयटम्स आहे. सो लिस्टमध्ये तुम्ही जसं चेक करा, जशी आपण लिस्ट क्रिएट केली त्यामध्ये आपण नंबर ऑफ आयटम्स स्टोअर केलेले आणि ते नंबर ऑफ आयटम्स काय बेसिकली एक कलेक्शन आहे आणि त्या कलेक्शनमध्ये आपण व्हेरियस डेटा टाइप्सचे व्हॅल्यू स्टोअर केलेले आणि मोर दॅन वन व्हॅल्यू सुद्धा आपण स्टोअर केलेली आहे. सो लिस्ट आपण कशी क्रिएट करणार आहे, आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून लिस्ट क्रिएट करतो. म्हणजे स्टार्टिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि एंडिंग स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्यानंतर आपण त्या दोघांच्या मध्ये आपण जे पण व्हॅल्यूज टाकणार आहे ते सिंपल काय होणार आहे, पायथनमध्ये लिस्ट म्हणून ट्रीट केली जाणार आहे. सो लिस्टमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण मोर दॅन वन व्हॅल्यू स्टोअर करू शकतोय. सो जशी आपण फर्स्ट व्हॅल्यू स्टोअर करतोय त्याच्यानंतर आपण सेकंड व्हॅल्यू स्टोअर करताना पहिले कॉमा लावणार आहे आणि त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. सो आपलं जे कलेक्शन ऑफ आयटम्स आहे, सो प्रत्येक आयटम एकमेकांशी काय सेपरेटेड बाय कॉमा आहे. सो आपण एक बेसिक लिस्ट क्रिएट केली आहे आणि ती एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेली. मग त्याच्यानंतर आपण एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट करायची ते सुद्धा आपण चेक केलेलं आहे. सो एम्प्टी लिस्ट आपण कशी क्रिएट करणार आहे, आपण एम्प्टी लिस्टमध्ये ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या दोघांच्या मध्ये आपण कोणतीच व्हॅल्यू पास नाही करणार. आणि बेसिकली आपण एक लिस्ट फंक्शन सुद्धा चेक केलं होतं, जे की लिस्ट फंक्शन आपण एम्प्टी लिस्ट क्रिएट करण्यासाठी यूज करू शकतो किंवा लिस्ट फंक्शनचा यूज करून सुद्धा आपण लिस्ट क्रिएट करू शकतो. प्लस एम्प्टी लिस्ट आपण कशासाठी क्रिएट करतोय, म्हणजे जर का आपल्याकडे आता कोणतीच व्हॅल्यू त्या लिस्टमध्ये नाही फिल करायची किंवा आपल्याला युजरकडून डेटा कलेक्ट करून त्या लिस्टमध्ये जर का स्टोअर करायचा असेल, सो त्या केसमध्ये आपण काय करू, पहिले एक एम्प्टी लिस्ट क्रिएट करू, मग युजरकडून डेटा कलेक्ट करू आणि सिंपल आपण काही फंक्शन्स काल बघितले होते, जसं की अपेंड फंक्शन होतं. तो सिंपल एक अपेंड फंक्शनच्या मदतीने आपण काय करू, जसं जसं युजरकडून डेटा कलेक्ट करत जाऊ तसं तसं तो डेटा लिस्टमध्ये पुट करत जाऊ. सेम एम्प्टी लिस्ट क्रिएट केली, मग त्याच्यानंतर आपण टाईप फंक्शन कडे गेलो. टाईप फंक्शन बेसिकली काय करतोय, लिस्ट जो डेटा आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय त्याचा आपल्याला टाईप सांगतोय. सो जसं व्हेरिएबल मध्ये आपण डेटा स्टोअर केलाय त्याचा आपल्याला टाईप काय प्रिंट होऊन आलेलं आहे, लिस्ट म्हणून प्रिंट होऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एका लिस्टमध्ये एक आपण म्हणजे मोर देन वन लिस्ट पण क्रिएट करू शकतो. म्हणजे एक लिस्ट आपण क्रिएट केली त्याच्या आतमध्ये आपण काय करतोय, व्हॅल्यूज पास करतोय. ते स्ट्रिंग असणार, इंटिजर असणार, फ्लोट असणार, पण त्याच्यासोबत आपण काय करू शकतो, एका लिस्टमध्ये आपण दुसरी लिस्ट पण क्रिएट करू शकतो. सो हा त्याचा एक्झाम्पल आहे, जिथं की इथून इथपर्यंत काय आहे, एक एक व्हॅल्यू स्टोअर आहे. मग ही काय एक पूर्ण व्हॅल्यू झाली आहे या मेन लिस्टसाठी. मेन लिस्ट कोणती आहे, या ब्रॅकेट हा ओपनिंग ब्रॅकेट आणि हा त्याचं क्लोजिंग ब्रॅकेट. या दोघांच्या मध्ये जर का आपण व्हॅल्यूज पास करतोय किंवा अजून एक लिस्ट पास करतोय, ती काय ट्रीट केली जाणार आहे या मेन लिस्टसाठी, हा एक पूर्ण व्हॅल्यू म्हणजे ट्रीट केली जाणार आहे. सो एका लिस्टमध्ये आपण दुसरी लिस्ट पण क्रिएट करू शकतो. सेम आपण एक बघितलं होतं एक कन्सेप्ट, जिथं आपल्याला जर का आपलं काय लिस्ट काय कलेक्शन ऑफ आयटम्स आहे आणि एखादा आयटम जर का त्या कलेक्शन मध्ये प्रेझेंट आहे का नाहीये तो जर का आपल्याला चेक करायचा असेल, म्हणजे सपोज ही माझी लिस्ट होती आणि त्या लिस्टमध्ये आपण काय चेक करतोय की 20 नंबर प्रेझेंट आहे का नाही, आणि तो जर का आपल्याला चेक करायचा असेल तर आपण इन ऑपरेटरचा यूज करणार आहे, म्हणजे मेंबरशिप ऑपरेटरचं. सो मेंबरशिप ऑपरेटर आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये आउटपुट देईल, जेणेकरून आपण हे सांगू शकतो की एखादं व्हॅल्यू एखादा आयटम त्या कलेक्शन ऑफ आयटम्स मध्ये लाई करतोय का नाही करतोय. सेम आपण मग लिस्ट फंक्शनचं यूज करून लिस्ट कशी आपण क्रिएट करू शकतो ते आपण चेक केलं. सो व्हेरियस फॉर्ममध्ये आपण लिस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केलं, जिथं की आपण लिस्टच्या आतमध्ये एक लिस्ट क्रिएट करतोय आणि त्यामध्ये व्हॅल्यूज पास करतोय. सो आपण लिस्टच्या आतमध्ये काही व्हॅल्यूज पास केलेले, काही लिस्टच्या आतमध्ये परत लिस्ट क्रिएट करून बघितलेले. फक्त आता क्रिएशन आपण कसं केलंय, लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये त्याला टाकलं. सेम लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये आपण एक रेंज फंक्शन पण डिफाईन केलंय, जे की आपल्यासाठी एक नंबर जनरेट करणार आहे आणि त्याला सिंपल लिस्टमध्ये स्टोअर करून टाकणार आहे. मग आपण इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग कन्सेप्ट कडे गेलो होतो. इंडेक्सिंग बेसिकली काय असतोय, प्रत्येक व्हॅल्यूला काय करतोय, तो एक पोझिशन नंबर प्रोव्हाइड करतोय.
सो इंडेक्सिंग मध्ये काय होणार आहे बेसिकली, की आपण प्रत्येक व्हॅल्यूला काय करणार आहे, इंडेक्स नंबर एक पोझिशन नंबर प्रोव्हाइड करणार आहे. सो कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज मध्ये प्रत्येक व्हॅल्यूला आपण काय करू, एक पोझिशन नंबर देऊ आणि त्या पोझिशन नंबरचा आपण कशासाठी यूज करणार आहे, जर का सपोज त्या कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज मधून मला एक स्पेसिफिक व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची असेल, सो ते एक स्पेसिफिक व्हॅल्यू रिट्राईव्ह करण्यासाठी आपण पोझिशन नंबरचा यूज करू. सो इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट त्यासाठी यूज होणार आहे. सो आपण या पूर्ण लिस्टला काय केलं, प्रत्येक व्हॅल्यूला एक एक पोझिशन नंबर देतो. सपोज इंडेक्सिंग आपण लेफ्ट टू राईट परफॉर्म करणार आहे, तर आपली इंडेक्सिंग स्टार्ट होईल 0 पासून आणि एंड कॅरेक्टर पर्यंत जो पण नंबर येईल तो आपला एंड नंबर असणार आहे, एंड पोझिशन नंबर असणार आहे. सेम राईट टू लेफ्ट जर का आपण इंडेक्सिंग करतोय तर -1 पासून आपण स्टार्ट करणार आहे. मग आपण त्यामध्ये स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म केले. स्लायसिंग ऑपरेशन्स बेसिकली काय असतंय, जिथं आपल्याला एक कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज मधून काही स्पेसिफिक व्हॅल्यूज आपण काय करतोय, स्लायसिंगचा यूज करून रिट्राईव्ह करतोय. सपोज माझ्याकडे जर का ही पूर्ण एक लिस्ट आहे, त्या लिस्टमधून मला सपोज जर का 0 to 5 पोझिशन पर्यंत जेवढे कॅरेक्टर स्टोर आहे, जेवढे व्हॅल्यू स्टोर आहे, तेवढेच मला रिट्राईव्ह करायचे. सो त्या केसमध्ये मी काय करणार, स्लायसिंग प्रोव्हाइड करणार. सो स्लायसिंगची आपल्याकडे 3 मेथड आहे. एक आपण फक्त स्टार्ट नंबर देऊ शकतो, म्हणजे जर का फक्त एक सिंगल व्हॅल्यू पास केली तर त्या सिंगल व्हॅल्यू म्हणजे इंडेक्स नंबर म्हणून कन्सिडर होईल आणि तो इंडेक्स नंबरच्या वरती जे पण व्हॅल्यू असेल लिस्टमध्ये ती व्हॅल्यू सिंपल प्रिंट होईल. जेव्हा आपण 2 व्हॅल्यू देतोय तेव्हा एक स्टार्ट नंबर असेल, एक स्टॉप नंबर असेल. स्टार्ट नंबर पासून व्हॅल्यू प्रिंटिंगला स्टार्ट होईल आणि स्टॉप नंबर लेस देन 1 असेल नेहमी. सेम आपण एक स्टेप काउंट बघितलं होतं, त्या केसमध्ये काय होणार आहे, स्टार्टिंग नंबर प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर आपण त्या स्टार्टिंग पॉईंट पासून ते एक जेवढं आपलं स्टेप काउंट असेल तेवढं स्टेप काउंट घेऊ आणि त्या पोझिशनवरती जे व्हॅल्यू असेल ती सिंपल प्रिंट करू. सो असे आपण व्हेरिएशन्स बघितले होते स्लायसिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये, जिथं आपण 2 व्हॅल्यूज 3 व्हॅल्यूज प्रोव्हाइड करून करत होतो. जिथं आपण जर का एकच व्हॅल्यू स्टार्ट नंबर दिलं, जिथं स्टॉप नंबर नाही दिलं, त्या केसमध्ये काय होईल, बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज काय कन्सिडर होणार आहे आणि कोणकोणत्या केसेसमध्ये आपण स्लायसिंग ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो. सो सेम जसं स्ट्रिंगमध्ये आपण स्लायसिंग ऑपरेशन्स बघितलं होतं, सेम इंडेक्स लिस्टमध्ये पण वर्क होत आहे. फक्त स्ट्रिंगमध्ये काय व्हायचं, की एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरला एक इंडेक्स पोझिशन नंबर असाइन व्हायचं आणि लिस्टमध्ये काय होतंय, एक पूर्ण व्हॅल्यूला नंबर अलॉट होतोय. त्याच्यानंतर आपण काही मेथड्स एक्सप्लोर केले लिस्ट मेथड्समध्ये. सगळ्यात पहिलं मेथड आपण बघितलं होतं लेंथ फंक्शन, जे की आपल्याला लिस्टची लेंथ कॅल्क्युलेट करून देतोय. त्याच्यानंतर आपण अपेंड फंक्शन बघितलं होतं, अपेंड मेथड सगळ्यात कशासाठी आपण यूज करू, एखादी व्हॅल्यू जर का आपल्याला लिस्टमध्ये अपडेट करायची असेल. सो स्ट्रिंग आपलं काय असतंय, स्ट्रिंग आपलं असतंय इम्युटेबल, म्हणजे आपण स्ट्रिंगला चेंज नाही करू शकतो. म्हणजे पण लिस्टला आपण चेंज करू शकतोय आणि ओरिजिनल लिस्टलाच आपण डायरेक्ट चेंज करतोय. स्ट्रिंगमध्ये जर का आपल्याला व्हॅल्यूज अपडेट करायचे तर आपल्याला काय करावं लागायचं, परत तोच व्हेरिएबल रिडिफाईन करावं लागायचं आणि जी पण अपडेटेड व्हॅल्यू आहे त्यामध्ये परत पास करायचं. बट लिस्टमध्ये आपण तो कन्सेप्टला फॉलो नाही करू. लिस्टमध्ये आपण डायरेक्ट ओरिजिनल लिस्टलाच चेंज करू आणि ते आपण कशी केलेली आहे, जी पण आपली लिस्ट आहे त्या लिस्टला आपण डॉट अपेंड फंक्शन लावलेलं आहे आणि अपेंड फंक्शनमध्ये जी पण व्हॅल्यू आपल्याला पास करायची आहे ती सिंपल फंक्शनच्या आतमध्ये टाकून दिलेली. आता अपेंड फंक्शन काय करणार, जी पण अपेंड फंक्शन ॲट अ टाइम सिंगल व्हॅल्यू घेणार आणि जी व्हॅल्यू आपण फंक्शनमध्ये पास करू ती व्हॅल्यू लिस्टच्या एंडमध्ये जाऊन ऍड होणार. म्हणजे इन बिटवीन कुठं पण ऍड नाही होणार. आपली सपोज ही लिस्ट आहे, ही आपली लिस्ट होती, त्या लिस्टच्या एंडमध्ये जाऊन ती अपेंड फंक्शन काय करणार, ती व्हॅल्यूला ऍड करणार. सेम त्याच्यानंतर आपण एक्सटेंड फंक्शन बघितलं होतं. एक्सटेंड फंक्शन काय करतोय, इटरेट करण्याचं काम करतोय. म्हणजे सपोज अपेंड फंक्शन काय करतो, ॲट अ टाइम एकच व्हॅल्यू घेतो, बट एक्सटेंड फंक्शन काय करेल, ॲट अ टाइम मोर देन 1 व्हॅल्यू सुद्धा घेणार आणि जे मोर देन 1 व्हॅल्यू आपण पास करू ते सगळे व्हॅल्यूज पिक करणार आणि लिस्टच्या एंडिंगला जाऊन त्याला ऍड करून टाकणार. आता लिस्टमध्ये अपेंड आणि एक्सटेंड मध्ये डिफरन्स काय, अपेंड फंक्शन ॲट अ टाइम सिंगल व्हॅल्यू घेतो आणि लिस्टच्या एंडमध्ये जाऊन त्याला ऍड करतो. बट एक्सटेंड फंक्शन काय करतो, आपण जे मोर देन 1 व्हॅल्यूज पास करतोय ते कोणत्या फॉर्ममध्ये आपण पास केलेले ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सपोज एक्सटेंड फंक्शनमध्ये मी काय करतोय, एक लिस्ट क्रिएट करून व्हॅल्यूज पास करतोय. सपोज मी इथं डायरेक्ट जर का एक्सटेंड फंक्शनमध्ये एखादी स्ट्रिंग पास केली तर ते काय करणार आहे, एक्सटेंड फंक्शन त्या स्ट्रिंगमधून इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर घेणार आणि इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरला लिस्टच्या एंडिंगला जाऊन ऍड करत जाणार. म्हणजे एक्सटेंड फंक्शन काय करतोय, तो इटरेट करतोय प्रत्येक व्हॅल्यूजवरती. म्हणजे लिस्ट असेल तर त्याच्यासाठी एक व्हॅल्यू काय झाली, ही पूर्ण एक स्ट्रिंग. आणि जर का फक्त विदाऊट लिस्ट मी व्हॅल्यूज पास केले तर त्याच्यासाठी एक व्हॅल्यू काय झाली, त्या स्ट्रिंग मधलं एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर. सो एक्सटेंड फंक्शन काय करणार, आपण जे पण ऑब्जेक्ट पास करणार आहे त्या ऑब्जेक्टवरती तो इटरेट करत जाणार आहे आणि अपेंड फंक्शन काय करणार आहे, एक सिंगल व्हॅल्यूला डायरेक्ट घेणार आणि लिस्टच्या एंडिंगमध्ये जाऊन ऍड करून टाकणार. सो एक्सटेंड फंक्शनमध्ये तुम्ही ज्या टाईपनी व्हॅल्यू पास करताय त्या टाईपमध्ये ती व्हॅल्यू इटरेट होईल आणि लिस्टच्या एंडिंगला ऍड होत जाईल. सो आणि एक्सटेंड फंक्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवा,
की जशा पद्धतीने व्हॅल्यूज पास होतील त्या फंक्शनमध्ये त्याच पद्धतीने व्हॅल्यूज ऍड होत जाणार आहे. म्हणजे लिस्टमध्ये व्हॅल्यूज पास झाले तर लिस्ट इटरेट करताना एक्सटेंड फंक्शनसाठी ही एक पूर्ण व्हॅल्यू काय होणार आहे, कन्सिडर केली जाणार आहे आणि लिस्टच्या एंडिंगमध्ये ऍड केली जाणार आहे. आणि सेकंड व्हॅल्यू त्याच्यासाठी काय, ही व्हॅल्यू. बट सपोज मी फक्त लिस्ट फंक्शनमध्ये या एक्सटेंड फंक्शनमध्ये एक स्ट्रिंग पास केली, जिथं मी लिहितोय पायथन, तिथं मग काय होणार आहे, सगळ्यात पहिले तो पी घेणार आहे आणि लिस्टच्या एंडिंगला जाऊन एक सेपरेट व्हॅल्यू म्हणून क्रिएट करेल आणि तिथे ऍड करेल. परत कॉमा देऊन वायला एक सेपरेट व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करेल आणि त्याला लिस्टच्या एंडिंगला जाऊन ऍड करेल. सो असे करत करत टोटल किती व्हॅल्यूज ऍड होणार, टोटल 6 व्हॅल्यूज तिथे ऍड होणार. बट हेच जर का मी लिस्ट क्रिएट करून फंक्शनमध्ये पास केलं, सो हे जे दोन वेगवेगळे व्हॅल्यूज आहे पायथन आणि प्रोग्रामिंग, ते फक्त दोन व्हॅल्यूज हे काय करणार, एक्सटेंड फंक्शन पुल करणार आणि लिस्टच्या एंडिंग मध्ये जाऊन पुट करून टाकणार. सो असे काल आपण काही फंक्शन्स बघितले होते. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये राहिलेले काही फंक्शन्स आहे लिस्ट मेथड्स रिमेनिंग, ते आपण एक्सप्लोर करू आणि बाकीचे कन्सेप्टला नेक्स्ट डेटा स्ट्रक्चरकडे आपण मूव्ह करू. ठीक आहे. आता जे नेक्स्ट फंक्शन आहे आपल्या लिस्टमध्ये तो आहे इन्सर्ट फंक्शन. इन्सर्ट फंक्शन काय करणार आहे, बेसिकली आपली जी लिस्ट होती आपण या लिस्टलाच फॉलो करू. सो ही आपली लिस्ट होती आणि त्यावरती आपण आता काय करतो, डायरेक्ट इन्सर्ट फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन करतो. आता इन्सर्ट फंक्शनचं जे डेफिनेशन आहे त्याला व्यवस्थितपणे समजा. आता आपण काय करत होतो, अपेंडमध्ये एक व्हॅल्यू पास करत होतो आणि ती लिस्टच्या एंडिंगला जाऊन ऍड होत होती. एक्सटेंडमध्ये आपण मोर देन वन व्हॅल्यूज पास करायचो आणि सिंपल ते व्हॅल्यूज काय व्हायचे, लिस्टच्या एंडिंगला जाऊन ऍड व्हायचे. म्हणजे आता इन्सर्ट फंक्शन काय करणार आहे, इन्सर्ट फंक्शन सुद्धा व्हॅल्यूजला लिस्टमध्ये ऍड करण्यासाठी आपण यूज करू. बट आपल्याला जर का ऍट द एंडिंग लिस्टमध्ये व्हॅल्यूज ऍड नसेल करायचे, आपल्याला स्पेसिफिक एका पोझिशनवरतीच व्हॅल्यूज ऍड करायचे. म्हणजे सपोज आता इंडेक्सिंग कशी होणार आहे या लिस्टची, आपण लेफ्ट टू राईट इंडेक्सिंग करू आणि इथं अलाइसला काय भेटणार आहे, 0 इंडेक्स पोझिशन भेटणार आहे. सेकंड व्हॅल्यूला 1 इंडेक्स नंबर भेटेल, त्याला 2 इंडेक्स नंबर भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सपोज मला जर का ह्या इथं जी ही व्हॅल्यू आहे, ही जी चार्ली व्हॅल्यू आहे त्याच्या जागेवरती मला एक नवीन व्हॅल्यू ऍड करायची. म्हणजे बॉबच्या नंतर मला जी माझी व्हॅल्यू आहे ती सपोज आली पाहिजे. म्हणजे मला इन बिटवीन व्हॅल्यूज ऍड करायचे बॉब आणि चार्लीच्या मध्ये. सो त्या केसमध्ये आपण काय करू, इन्सर्ट फंक्शनचा यूज करू. आतापर्यंत आपण काय करत होतो, आपण लिस्टमध्ये व्हॅल्यूज ऍड करत होतो, बट ती जी व्हॅल्यू आहे ती ऍट द एंड जाऊन ऍड होत होती. बट आता आपण काय करू, आपल्याला जर का एखाद्या स्पेसिफिक पोझिशन्स वरती जर काय व्हॅल्यू ऍड करायची, तर त्या केसमध्ये आपण इन्सर्ट फंक्शनचा यूज करू. सो इन्सर्ट फंक्शन आपण कसं अप्लाय करणार आहे, व्हेरिएबलचं नाव डॉट इन्सर्ट आणि फंक्शनच्या आतमध्ये आपण दोन व्हॅल्यूज पास करू. फर्स्ट ती व्हॅल्यू असणार आहे ज्या इंडेक्स पोझिशन वरती आपल्याला व्हॅल्यू ऍड करायची आहे. म्हणजे सपोज मला सेकंड इंडेक्स पोझिशन वरती व्हॅल्यू ऍड करायची आहे, मग कॉमा देणार आणि त्याच्यानंतर माझी जी पण व्हॅल्यू असणार आहे, जो डेटा असणार आहे सिंपल तो डेटा मी इथं पास करून टाकेन. आणि जेव्हा मी आता प्रिंट L1 करायला घेणार आहे तेव्हा तुम्ही चेक करा, इंडेक्स 2 पोझिशन वरती काय होणार आहे, माझी जी व्हॅल्यू आहे ती ऍड होऊन येईल. सो ही जी फर्स्ट व्हॅल्यू आहे त्याला इंडेक्स पोझिशन 0 आहे, ही जी व्हॅल्यू आहे त्याला इंडेक्स पोझिशन 1 आहे आणि सेकंड इंडेक्स पोझिशन वरती EBE ऍड होऊन आले. आणि त्याच्यानंतर जे रिमेनिंग व्हॅल्यूज होते ते ऍज इट इज परत प्रिंट झाले इथून इथपर्यंत. आता अजून काय मेथड्स आपण चेक करू, जसं की एक आहे रिव्हर्स मेथड. आता जर का आपल्याला एखादी लिस्ट रिव्हर्स मध्ये प्रिंट करायची, म्हणजे बेसिकली एक पूर्ण लिस्ट आहे त्याला मला रिव्हर्स फॉर्म मध्ये प्रिंट करून दाखवायची,
सो त्या केसमध्ये आपल्याकडे एक डायरेक्ट फंक्शन आहे लिस्टमध्ये, जे की रिव्हर्स फंक्शन आहे. आपण व्हेरिएबलवरती डायरेक्ट रिव्हर्स फंक्शन अप्लाय करणार आणि आपली जी लिस्ट आहे ती पूर्णपणे रिव्हर्सच्या फॉर्ममध्ये प्रिंट होऊन येईल. आपण पाहिजे तर इथं स्लाइसिंग ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो, किंवा आपण लूप्स कन्सेप्टनी पण बघितलं होतं की आपण लूप अप्लाय करून कसं एखादी लिस्ट रिव्हर्सच्या फॉर्ममध्ये इम्प्लिमेंट करू शकतोय. सो लूपनी पण करू शकतो, बट आपल्याकडे डायरेक्ट एक फंक्शन आहे, इनबिल्ड फंक्शन आहे, ज्याचं यूज करून आपण एखादी लिस्ट रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट करू शकतो. सो या केसमध्ये काय झाली, ही झाली माझी ओरिजिनल लिस्ट, ही चेक करा, आणि ही झाली माझी रिव्हर्स फॉर्म मध्ये लिस्ट, जी की पूर्ण अपोजिट डायरेक्शन मध्ये प्रिंट झालेली. आणि इथं तुम्ही चेक पण करू शकता, माझी जी लिस्ट आहे ती अपडेटेड फॉर्म मध्ये, म्हणजे मी काय केलेलं आहे, L1 ला अपडेट केलंय, इन्सर्ट केलेलं आहे एका व्हॅल्यूने, आणि तीच लिस्ट माझी अपडेटेड लिस्ट माझी रिव्हर्स फॉर्म मध्ये प्रिंट झालेली आहे. म्हणजे लिस्ट हा पूर्णपणे म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, जिथं की आपण पाहिजे तेव्हा व्हॅल्यूज रिमूव्ह करू शकतो, ऍड करू शकतो, किंवा अपडेट पण करू शकतो. नेक्स्ट फंक्शन आपण बघू, जे की आहे पॉप फंक्शन. ठीक आहे. आता पॉप फंक्शन काय करणार आहे बेसिकली, पॉप फंक्शन आपण दोन वेनी यूज करू शकतोय लिस्टमध्ये. सगळ्यात पहिले आपण पॉप फंक्शनला लिस्टवरती अप्लाय करू, म्हणजे डायरेक्ट अप्लाय करू. सपोज माझं व्हेरिएबल नेम काय, L1 डॉट, मी काय करतोय त्याच्यावरती पॉप फंक्शनला अप्लाय करतोय, आणि जेव्हा मी प्रिंट L1 करतोय, सो त्या केसमध्ये बघा आता काय रन होतोय. सो तुम्ही चेक करा, ही माझी होती फर्स्ट लिस्ट, आणि आता माझी कोणती लिस्ट आहे, सेकंड लिस्ट जी प्रिंट झालेली. एकदम लास्ट आउटपुट चेक करा, त्यामध्ये लास्ट व्हॅल्यू माझी रिमूव्ह झालेली. सो पॉप फंक्शनचा यूज आपण कशासाठी करणार आहे, जर का मला एखादी व्हॅल्यू रिमूव्ह करायची आहे लिस्टमधून, म्हणजे डिलीट करायची आहे, सो त्या केसमध्ये आपण पॉप फंक्शनचा यूज करू. आणि पॉप फंक्शन काय करणार आहे, म्हणजे एक लास्ट व्हॅल्यू जी पण असणार आहे लिस्टमधून ती बाय डिफॉल्ट रिमूव्ह करून टाकणार. म्हणजे जेव्हा आपण फक्त एखाद्या व्हेरिएबलवरती, ज्यामध्ये माझी लिस्ट स्टोर आहे, त्याच्यावरती जेव्हा मी पॉप फंक्शनला अप्लाय करणार आहे, त्या टाइममध्ये त्या केसमध्ये काय होणार आहे, लिस्टमधली बाय डिफॉल्ट लास्ट व्हॅल्यू जी पण असणार आहे ती व्हॅल्यू रिमूव्ह होणार आहे. सो इथं तुम्ही चेक करा, ही माझी ओरिजिनल लिस्ट होती, म्हणजे त्या ओरिजिनल लिस्टमधून काय झालेलं आहे, लास्ट व्हॅल्यू काय होती, एलाइस होती, ती एलाइस माझी रिमूव्ह झालेली. सेम पॉप मधलं अजून एक व्हेरिएशन आहे. सपोज बाय डिफॉल्ट पॉप फंक्शन जेव्हा आपण अप्लाय करू, आणि फंक्शन मध्ये जर आपण काहीच व्हॅल्यू पास न करता जर का अप्लाय केलं असेल, तर बाय डिफॉल्ट काय होणार आहे, लास्ट व्हॅल्यू रिमूव्ह होणार आहे. पण मला जर का इन बिटवीन कोणती तरी व्हॅल्यू रिमूव्ह करायची असेल, त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, आपण इंडेक्स नंबर पॉप फंक्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे सपोज ही माझी लिस्ट आहे, आता ओरिजिनल लिस्ट कोणती आहे, ही झाली माझ्यासाठी, ही जी खालची बॉटम लिस्ट आहे ती माझ्यासाठी ओरिजिनल लिस्ट आहे. सो त्या केसमध्ये मला आता काय करायचं आहे, ही जी नन व्हॅल्यू आहे, जी की माझी स्टार्टिंग व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्याचं इंडेक्स पोझिशन काय, 0. सो मला हा ननच फक्त रिमूव्ह करायचा आहे. सो त्या केसमध्ये मी काय करणार आहे, L1 डॉट पॉप फंक्शन, आणि त्या पॉपच्या आतमध्ये मी काय करतोय, एक 0 पास करतोय, म्हणजे इंडेक्स नंबर पास करतोय. आणि जसं मी आता प्रिंट L1 करतोय, तुम्ही चेक करा, मला नन रिमूव्ह झालेलं आहे, आणि फॉल्स पासून माझी जी प्रिंटिंग आहे ती स्टार्ट झाली. सो पॉप मध्ये दोन व्हेरिएशन्स आहे. जर का आपण डायरेक्ट पॉप फंक्शन अप्लाय केलं एखाद्या व्हेरिएबलवरती किंवा एखाद्या लिस्टवरती, तर त्या केसमध्ये बाय डिफॉल्ट त्या लिस्टमधली लास्ट व्हॅल्यू जी पण असेल ती रिमूव्ह होणार. आणि जर का आपण पॉप फंक्शनमध्ये इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केलं, म्हणजे पोझिशन नंबर प्रोव्हाइड केलं प्रत्येक व्हॅल्यूचं, सो जी पण आपण व्हॅल्यू आपल्याला रिमूव्ह करायची असेल, आपण ती व्हॅल्यू काढू शकतो. 0 न देता तुम्ही कोणती पण व्हॅल्यू देऊन बघा, म्हणजे 1, 2, 3 जेवढे तुमच्याकडे व्हॅल्यू स्टोअर असतील तुमच्या लिस्टमध्ये, तिथून तुम्ही चेक करू शकता की त्या इंडेक्स पोझिशनवरची जी व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह झालेली असेल. आता नेक्स्ट फंक्शन आपण चेक करू, जे की रिमूव्ह फंक्शन आहे. आता पॉप फंक्शन आपण चेक केलं,
जर का डायरेक्ट पॉप फंक्शन अप्लाय केलं तर लास्ट व्हॅल्यू रिमूव्ह होणार. जर का पॉप फंक्शनमध्ये आपण पोझिशन नंबर प्रोव्हाइड केलं तर स्पेसिफिक त्या पोझिशनवरचं जे पण व्हॅल्यू असेल ते रिमूव्ह होईल. बट आता रिमूव्ह फंक्शन काय करणार आहे, तो पण एलिमेंट्स रिमूव्ह करण्यासाठीच आपण यूज करणार आहे. बट हा बेसिकली काय करेल, आपण रिमूव्ह फंक्शनमध्ये व्हॅल्यू पास करणार. आता आपण कोणते इंडेक्स नंबर पोझिशन नंबर पास नाही करणार आहे. बेसिकली आपण काय करू, आपण एक व्हॅल्यू पास करू. जसं की माझ्या पूर्ण लिस्टमध्ये डेव्हिड नावाचं जे पण व्हॅल्यू, जिथं पण व्हॅल्यू तिला सापडेल तो सिम्पल रिमूव्ह करून टाकणार. म्हणजे L1 डॉट काय केलंय, रिमूव्ह फंक्शनमध्ये मी काय केलं, एक व्हॅल्यू पास केली. म्हणजे ही व्हॅल्यू काय करायचं आहे पायथनला, त्या लिस्टमध्ये शोधायची आहे आणि जिथं त्याला फर्स्ट ऑकरन्समध्ये त्याला ती व्हॅल्यू सापडेल ते व्हॅल्यू सिम्पल ती रिमूव्ह करून टाकणार. सो डेव्हिड जिथं त्याला फर्स्ट ऑकरन्समध्ये सापडणार आहे ती व्हॅल्यू सिम्पल काय होईल, रिमूव्ह होऊन जाईल. सो जेव्हा मी आता प्रिंट L1 करतोय, सो या केसमध्ये तुम्ही चेक करा, मला माझ्या लिस्टमधून डेव्हिड ही व्हॅल्यू रिमूव्ह झालेली आहे. आणि डेव्हिड ही व्हॅल्यू कशी रिमूव्ह झाली आहे, पायथन काय करणार, ही व्हॅल्यू घेणार, पूर्ण लिस्टमध्ये चेक करणार की डेव्हिड त्याला कुठं सापडतोय. म्हणजे फर्स्ट ऑकरन्स, सपोज हा जे डेव्हिड व्हॅल्यू आहे हा माझ्या लिस्टमध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळेस ऑकर झाला असतं, तर त्या केसमध्ये जिथं फर्स्ट टाइम त्याला सापडलं असतं तिथं त्यांनी तिला रिमूव्ह करून टाकलं असतं. सेकंड आणि थर्ड व्हॅल्यू माझी ॲज इट इज प्रिंट झाली असती. आपण ती पण चेक करू. सपोज लिस्टमध्ये मी काय करतोय, आता डुप्लिकेट व्हॅल्यूज क्रिएट करतोय. सो आपण लिस्टचं फंक्शन असं पण चेक केलं की लिस्ट आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हेल्प करते. सो आपण एकच व्हॅल्यू 100 वेळेस सुद्धा लिस्टमध्ये पास करू शकतो. आता या केसमध्ये काय होणार आहे, जेव्हा मी माझं फंक्शन रन करतोय, परत एकदा प्रोग्राम रन करतोय, त्या केसमध्ये डेव्हिड ही व्हॅल्यू, एकच ऑप्शन, आता तुम्ही चेक करा की डेव्हिड माझ्या पूर्ण लिस्टमध्ये किती टाइम्स मी प्रोव्हाइड केले. म्हणजे ही फर्स्ट व्हॅल्यू होती, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ, म्हणजे टोटल 4 टाइम्स डेव्हिड माझ्या लिस्टमध्ये प्रेझेंट होता. बट पायथनने काय केलं, डेव्हिडला फक्त एकदाच रिमूव्ह केलेलं आहे आणि बाकीचे जे डेव्हिड आहे ते माझ्या लिस्टमध्ये ॲज इट इज परत एकदा प्रेझेंट आहे. म्हणजे टोटल 2 डेव्हिड्स माझ्या लिस्टमध्ये अजून पण प्रेझेंट आहे. आता 2 डेव्हिड कसं काय, कारण इथं आपण काय करतोय, बेसिकली एक पॉप फंक्शन एकदा रन करतोय, जिथं की पॉप फंक्शन काय करतोय, लास्ट आयटमला रिमूव्ह करतोय. सो त्या केसमध्ये एकदा डेव्हिड माझं रिमूव्ह झालं आणि सेकंड टाइम इथं माझं डेव्हिड रिमूव्ह झालेलं आहे आणि दोनदा माझं जे डेव्हिड आहे तो परत माझ्या लिस्टमध्ये ॲज इट इज प्रिंट झालेलं आहे. सो फर्स्ट ऑकरन्समध्ये रिमूव्ह फंक्शनला जिथं पण ती व्हॅल्यू सापडेल ती व्हॅल्यू फक्त रिमूव्ह होईल. आणि रिमूव्ह फंक्शनमध्ये आपण काय करतोय, व्हॅल्यूज पास करत असतो, जी स्पेसिफिक व्हॅल्यू आपलं म्हणजे इथून रिमूव्ह करणार आहे. आता सपोज जर का मी अशी काय व्हॅल्यू पास केली रिमूव्ह फंक्शनमध्ये, जी व्हॅल्यू लिस्टमध्ये प्रेझेंटच नाहीये, मी पायथनला सांगतोय की रिमूव्ह फंक्शनमध्ये ही जी व्हॅल्यू पास केलेली ती व्हॅल्यू सिम्पल लिस्टमधून रिमूव्ह करून टाक. बट जर का अशी व्हॅल्यू असेल जी की लिस्टमध्ये प्रेझेंटच नाहीये, सो त्या केसमध्ये आपल्याला काय आउटपुट येतोय आपण ते चेक करू. सपोज मी इथं देतोय काहीतरी रॅन्डम व्हॅल्यू आणि आता मी काय करणार आहे, प्रिंट करतो L1. सो आता तुम्ही चेक करा, मला काय आलेलं आहे, व्हॅल्यू एरर आलेलं आहे. आणि जेव्हा आपण अशी कोणती व्हॅल्यू रिमूव्ह फंक्शनमध्ये पास करू की जी व्हॅल्यू लिस्टमध्ये इन्क्लूडच होत नसते, म्हणजे इन्क्लूडच नाहीये, ती प्रेझेंटच नाहीये, सो त्या केसमध्ये आपण अशी कोणती पण व्हॅल्यू पास नाही करू शकतो रिमूव्ह फंक्शनमध्ये. जर का पास केली तर तो आपल्याला एरर शो करणार आहे. त्यांनी सिम्पल आपल्याला काय एरर दिलेलं आहे, एक्स नॉट इन द लिस्ट, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती लिस्टमध्ये प्रेझेंट नाही. प्रोग्राम रन करतो.
सो इन्सर्ट, रिव्हर्स, पॉप आणि रिमूव्ह चारही फंक्शन्स रन करा आणि चारहीचे आउटपुट चेक करा. प्रत्येक फंक्शन्स मध्ये जे जे व्हेरिएशन्स आपण चेक केले ते पण एक्झिक्यूट करून बघा. आता आपण सॉर्टेड फंक्शन बघू. आता जसं सॉर्ट फंक्शन आपण चेक केलं त्याच सेम वेनी सॉर्टेड फंक्शन पण वर्क करणार. फक्त सॉर्टेड आणि सॉर्ट मध्ये काय डिफरन्स आहे, सॉर्ट फंक्शन कोणती न्यू लिस्ट क्रिएट नाही करणार आणि सेम सॉर्टेड फंक्शन आपल्यासाठी काय करेल, एक न्यू लिस्ट क्रिएट करून देईल. म्हणजे आपण जे पण हे ऑपरेशन्स परफॉर्म केले आतापर्यंत, जसं आपण सेकंड व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करत होतो, म्हणजे L2 वरती आपण जेव्हा सॉर्ट फंक्शन अप्लाय केलं आणि ती व्हॅल्यू आपण कुठं स्टोअर करत होतो, रिझल्ट मध्ये स्टोअर करत होतो. आणि जेव्हा आपण प्रिंट रिझल्ट केलं आपल्याला काय आउटपुट भेटत होतं, नन आउटपुट भेटत होतं. सेम त्याच केसमध्ये जर का मी इथं सॉर्टच्या जागी सॉर्टेड फंक्शनचा वापर केला, त्या केसमध्ये मला नन व्हॅल्यू प्रिंट नाही होणार, मला काय होणार, लिस्ट माझी सॉर्ट होऊन प्रिंट होऊन जाईल. सो जर का मला एखादी न्यू लिस्ट डिफाईन करायची असेल आणि त्याला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कुठं स्टोअर करून टाकायचं असेल, जी ऑलरेडी एखादी लिस्ट माझी क्रिएटेड आहे पहिल्यापासूनच वरती पायथनमध्ये, सो त्या केसमध्ये आपण सॉर्टेड फंक्शनचा यूज करू. सो जिथं आपल्याला नन प्रिंट होत होतं तिथं नन प्रिंट न होता डायरेक्ट जर का आपण सॉर्टेड यूज केलं तर आपल्याला जी आहे ती लिस्ट प्रिंट होऊन येईल. ननच्या ऐवजी आपल्याला काय भेटेल, आउटपुट भेटेल. सो आपण ते चेक करू. आता सॉर्ट फंक्शन आपण डायरेक्ट अप्लाय करत होतो एखाद्या व्हेरिएबलवरती, म्हणजे आपण कशामध्ये त्याला स्टोअर नाही करू शकतो, डायरेक्ट प्रिंट फंक्शन मध्ये पण टाकू नाही शकतो, किंवा त्याच व्हेरिएबलमध्ये जाऊन त्याचं सॉर्टिंग करून परत त्याच व्हेरिएबलमध्ये त्याला स्टोअर पण नाही करू शकतो. सेम तसं सॉर्टेड फंक्शन. सॉर्टेड फंक्शन आपण डायरेक्ट ओरिजिनल व्हेरिएबलवरती, ओरिजिनल लिस्टवरती डायरेक्ट अप्लाय नाही करू शकतो. जसं की आपण इथं सॉर्ट फंक्शन चालवतोय त्या केसमध्ये आपण सॉर्टेड नाही यूज करू शकतो. तसं जर का मी केलं, सो मला काय आउटपुट येतं ते चेक करू. म्हणजे L2 वरती मी काय करतोय, डायरेक्ट सॉर्टेड फंक्शन अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. सपोज मी असं केलं आणि आता मी जेव्हा प्रिंट L2 करायला जातोय, सो त्या केसमध्ये मला काय होईल, तुम्ही बघा मला ऍट्रिब्यूट एरर आलेलं आहे. म्हणजे असं कोणतं ऍट्रिब्यूट एक्झिस्टच करत नाही सॉर्टेड नावाचं. का नाही करत आहे, सॉर्टेड तर फंक्शन एक्झिस्ट करतोय ऑलरेडी पायथन मध्ये, पण तरी सुद्धा त्यांनी मला असं काय एरर दिलेलं आहे त्या केसमध्ये ते, कारण सॉर्टेड फंक्शन आपण डायरेक्ट अप्लाय नाही करू शकतो ओरिजिनल लिस्टवरती. त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल सगळ्यात पहिले डिफाईन करावं लागेल. त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये जाऊन आपण पाहिजे तर त्या लिस्टचं सॉर्टिंग परफॉर्म करू शकतो. म्हणजे सॉर्टेड आणि मी डायरेक्ट फंक्शन अप्लाय करतोय, सॉर्टेड फंक्शन, मी प्रिंट यूज करणार आणि L5 चं प्रिंट करून घेणार. तर त्या केसमध्ये बघा, ओके सॉरी, मी आपल्याला काय सॉर्ट करायचंय ते आपल्याला याच्या आतमध्ये पास करावं लागेल. सो L2 ऍट्रिब्यूट माझं पास करायचं राहिलंय, सो मी ते पास करून घेतोय आणि त्याच्यानंतर मी जेव्हा रन करतोय त्याला, सॉरी, आता त्या केसमध्ये बघा मला माझी जी लिस्ट आहे ती सॉर्ट होऊन प्रिंट होऊन आली. आणि आता आपण कसं परफॉर्म करत होतो, या केसमध्ये आपण काय करत होतो, डायरेक्ट लिस्टवरती आपण सॉर्ट फंक्शन अप्लाय करत होतो आणि एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत होतो. पण आता आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर पण करतोय आणि त्या लिस्टवरती सॉर्टेड फंक्शन पण अप्लाय करतोय. फक्त कशा प्रकारे आपण अप्लाय केलं, आपण सगळ्यात पहिले सॉर्टेड वर्ड लिहिलंय आणि त्याच्या आतमध्ये आपण ती लिस्ट जे व्हेरिएबल आहे त्याला पास केलं आणि एक न्यू लिस्ट आपली क्रिएट झालेली L5 मध्ये. म्हणजे न्यू व्हेरिएबल मध्ये एक नवीन लिस्ट तयार झाली
ती लिस्ट कोणती आहे आपली, ही L2, जी की ऑलरेडी आपली डिफाईन आहे वरती. म्हणजे ओरिजिनल लिस्ट काय झालेली आहे, परत एकदा डिफाईन झालेली आहे दुसऱ्या व्हेरिएबलसाठी, इथं L5 साठी. सो जिथं आपण नन टाकत होतो, म्हणजे नन प्रिंट होत होतो, त्या केसमध्ये काय होत आहे, आपण सॉर्टेड फंक्शनचा यूज करून लिस्टला प्रिंट करून घेऊ शकतो. सो आपण चेक करू, जिथं जिथं आपल्याला नन प्रिंट होऊन येत होतं त्या केसमध्ये सुद्धा आपण काय व्हॅल्यूज काढू शकतो का. जसं की आपण इथं प्रिंटमध्ये डायरेक्ट व्हेरिएबलवरती सॉर्ट फंक्शन अप्लाय करत होतो. सो त्या केसमध्ये सेम, जर का मी इथं प्रिंट फंक्शनचा यूज करतोय, त्याच्या आतमध्ये जाऊन मी जर का सॉर्टेड असं लिहिलं आणि त्याच्या आतमध्ये मी जर का एखादा व्हेरिएबल पास केलं, सपोज आता L3 पास करून बघू आपण, आणि जेव्हा मी लिस्टला रन करतोय त्या केसमध्ये सुद्धा मला आउटपुट जे ते रन झाले, असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये कन्व्हर्जन झाले. सेम तुम्ही रिव्हर्स इक्वल टू ट्रू पण करून बघू शकता सॉर्टेड फंक्शन मध्ये. सो बेसिकली सॉर्टचं आपल्याला एक सोल्युशन भेटलंय, जिथं आपल्याला नन येत होतं तिथं आपण सॉर्टेड फंक्शनचा यूज करून, तसं जर का काय ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे असतील, की मला एखाद्या व्हेरिएबलमध्येच स्टोअर करायची आहे, न्यू लिस्ट क्रिएटच करायची आहे, डायरेक्ट प्रिंट फंक्शनचा यूज करून त्याच्या आतमध्येच मला सॉर्टिंग परफॉर्म करायची आहे, सो त्या केसमध्ये तुम्ही सॉर्ट फंक्शन न यूज करता सॉर्टेड फंक्शन यूज करू शकता. आता नेक्स्ट फंक्शन आपल्याकडे आहे, एक आहे मॅक्स फंक्शन, जे आता खूप सो आपली जी लिस्ट होती ही वरची 529156, त्यामधून जर का मला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचं असेल, सो त्या केसमध्ये मी डायरेक्ट एक फंक्शन यूज करू शकतो, मॅक्स फंक्शन. त्या मॅक्स फंक्शनच्या आतमध्ये मी डायरेक्ट लिस्ट माझी पास केलेली आहे, जे व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे, आणि तिथं मला डायरेक्ट मॅक्झिमम नंबर फाइंड आउट झाले. सेम आपण मॅक्सच्या जागी मीन पण करू शकतोय. सो त्या केसमध्ये मला 1 म्हणून प्रिंट होऊन आलेलं. सो मिनिमम नंबर म्हणजे सगळ्यात लोएस्ट नंबर माझा त्या लिस्टमध्ये 1 म्हणून. सेम आपण त्या लिस्टमध्ये जर का पूर्णपणे नंबर्स प्रेझेंट आहे, आपली जी लिस्ट आहे ती एकच डेटा टाईपची आहे, म्हणजे इंटिजर डेटा टाईपची, त्या सगळ्या इंटिजर नंबर्सचं जर का मला सम परफॉर्म करायचं असेल, सो आपल्याकडे आहे डायरेक्ट सम फंक्शन. सो त्या केसमध्ये मी डायरेक्ट सम फंक्शन त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. सो मला काय होणार आहे, एक डायरेक्ट 28 म्हणून सम आलेलं. सो त्या लिस्टमध्ये जेवढे पण नंबर्स आहेत, जर का त्याची आपण ऍडिशन केली, सो त्या केसमध्ये मला डायरेक्ट ऍडिशन पण परफॉर्म होतो. आता मॅक्झिमम नंबर आपण इफ कंडिशनल स्टेटमेंट्स मध्ये प्रोग्राम रन केलं, जिथं आपण आपण एक नंबर दुसऱ्या नंबर सोबत कम्पेअर करत होतो, म्हणजे एक नंबरला घ्यायचो आपण आणि रिमेनिंग सगळ्या नंबर सोबत कम्पेअर करायचो. जर का तोच नंबर जर का ग्रेटर असेल तर आपल्यासाठी तो हायएस्ट नंबर असायचा, आणि असं करत करत आपण सगळ्या नंबर्सला कंपॅरिझन परफॉर्म करतो. बट आपण लिस्ट एका फंक्शन मध्ये सुद्धा तो वर्क करू शकतोय, आणि पाहिजे तर त्याच्यासाठी आपण एक लॉजिक, एक प्रोग्राम पण बिल्ड करू शकतोय. मॅक्स, मीन आणि सम हे तिन्ही परफॉर्म करून बघा, प्लस सॉर्टेड फंक्शन पण चेक करू. आता आहे कॉपी फंक्शन. आता कॉपी फंक्शन काय करणार आहे, म्हणजे बेसिकली सपोज आपण एखादं व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्यामध्ये लिस्ट क्रिएट केलेली,
जी L2 आपली लिस्ट होती आपण त्यालाच फॉलो करू पाहिजे. तर सो L2 लिस्ट मध्ये काय आहे, एक लिस्ट क्रिएटेड आहे आणि त्या L2 मध्ये नंबर ऑफ नंबर स्टोर आहे, म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोर आहे. सो त्या केसमध्ये आपण लिस्टची कॉपी कधी करणार, म्हणजे सपोज एका व्हेरिएबल मध्ये मला जर का त्या लिस्टची कॉपी करायची असेल, सो त्या केसमध्ये आपण लिस्ट कॉपीचं म्हणजे मेथड यूज करणार. सपोज मी L6 नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि त्यामध्ये जी ऑलरेडी माझी लिस्ट क्रिएटेड आहे आणि ती लिस्ट कुठं सेव्ह आहे, माझी L2 व्हेरिएबल मध्ये सेव्ह आहे. सो त्या L2 व्हेरिएबलला मी काय करतोय, कॉपी करून घेतोय L6 व्हेरिएबलसाठी. सो L2 डॉट मी काय करणार आहे, कॉपी फंक्शन त्याच्यावरती सिंपल अप्लाय करून टाकणार आहे. कॉपी फंक्शनचं सिंटॅक्स काय, तुम्ही कॉपी लिहा आणि त्याला राऊंड ब्रॅकेट्स पॅरेंथेसिस लावून टाका. सो सिंपल L2 लिस्ट काय होती माझी, आपण L2 लिस्टला आता जरा म्हणजे खाली प्रिंट करू. ठीक आहे, ही होती आपली L2 लिस्ट, जी की ऑलरेडी एक L2 व्हेरिएबल आहे, त्यामध्ये ऑलरेडी एक लिस्ट क्रिएट आहे. सेम आता मी काय करतोय, परत एक व्हेरिएबल क्रिएट करतोय, डिफरंट व्हेरिएबल, आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी काय करतोय, L2 ला कॉपी करून घेतोय, म्हणजे L2 ची लिस्ट जी आहे ती सिंपल त्याला कॉपी करून घेतोय. आता आपण कॉपी फंक्शनचे काही व्हेरिएशन समजू. सो नीट लक्ष द्या, जेव्हा मी प्रिंट L2 करतो, सो मला काय आउटपुट भेटणार आहे, आणि जेव्हा मी प्रिंट L6 पण करतोय त्या केसमध्ये मला काय आउटपुट भेटणार. सगळ्यात पहिला हा व्हेरिएशन आपण रन करू. सो त्या केसमध्ये काय आलेलं आहे मला, सो त्या केसमध्ये चेक करा, जे दोन्ही लिस्ट होते ते सेम ऍज इट इज प्रिंट होणार आहे. फर्स्ट जे आउटपुट आहे ते काय रिप्रेझेंट करतोय L2 ला, आणि सेकंड जी आहे L6 ला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे काय झालंय, सक्सेसफुली L2 ची जी लिस्ट आहे ती सक्सेसफुली पूर्णपणे ऍज इट इज कॉपी झाली आहे L6 साठी. त्याचा अर्थ असं झालेला आहे, आणि आपण दोन्ही लिस्ट प्रिंट करून पण बघितलंय. पण आता सपोज मी L6च्या लिस्टवर L6 मध्ये आता काय स्टोर झाली आहे, लिस्ट स्टोर झालेली ही लिस्ट जी की L2 मध्ये होती. आता मी L6 मध्ये जाऊन त्या लिस्टला अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी सिंपल एक ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. L6 मध्ये मी काय करतोय, एक व्हॅल्यू ऍड करतोय, म्हणजे L6 डॉट अपेंड. अपेंड फंक्शन आपण चेक केलं, जे की आपण जी पण व्हॅल्यू त्यामध्ये पास करू ती सिंपल त्या लिस्टच्या एंडिंग मध्ये जाऊन ऍड करून टाकेल. आता मी जेव्हा L6 मध्ये अपेंड करतोय एखादा व्हॅल्यू, आणि आपण आता परत एकदा L2 आणि L6 ला प्रिंट करून घेऊ. जेव्हा मी L2 ला प्रिंट करतोय, आणि खाली L6 ला पण प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय. सो आता त्या केसमध्ये मला काय आउटपुट येतोय, सगळ्यात पहिले जी माझी लिस्ट होती मेन ती ऍज इट इज प्रिंट झाली. L2 आणि L6 तुम्ही चेक करा पूर्णपणे सेम. आता सेकंड टाइम मी परत एकदा जेव्हा L6 वरती ऑपरेशन परफॉर्म केलं त्या केसमध्ये एकदा प्रिंट करायला घेतलं, त्यामध्ये L2 जशी लिस्ट होती त्यामध्ये स्टोर तशी ऍज इट इज प्रिंट झाली. बट तुम्ही चेक करा, L2 मध्ये एक व्हेरिएशन आलेलं आहे की जिथं फक्त L6 मध्ये एक व्हेरिएशन आलंय, जिथं L6 मध्ये जी व्हॅल्यू मी अपेंड केली होती ती पुट झाली. सो यामध्ये आपल्याला काय समजतोय, जेव्हा आपण L2 डॉट कॉपी L6 मध्ये केलेलं आहे तेव्हा फक्त L6 ची व्हॅल्यू अपडेट होणार, L2 ची नाही होणार. सेम तुम्ही स्लाइसिंग ऑपरेशन्स पण परफॉर्म करून बघू शकता, जर का तुम्ही स्लाइसिंग ऑपरेशनचा यूज करत असणार आहे. सो त्या केसमध्ये सुद्धा काय आउटपुट येतं, म्हणजे आता आपण काय करत होतो, L6 वरती अपेंड फंक्शन अप्लाय करत होतो. आता मी काय करतोय, आता मी स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार. म्हणजे मी L6 मध्ये जाऊन मी सपोज त्याच्या फर्स्ट व्हॅल्यूला अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय बाय 100, म्हणजे 5 ही व्हॅल्यू आहे माझी, 5 ही व्हॅल्यू असणार आहे L6 मध्ये पण, कारण लिस्ट कॉपी झालेली ऍज इट इज. तर त्या केसमध्ये जेव्हा मी स्लाइसिंग मेथडनी अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय त्या केसमध्ये आपल्याला काय आउटपुट येतोय ते चेक करू.
त्या केसमध्ये तुम्ही चेक करा, L2 परत ॲज इट इजच प्रिंट झालेली आहे, बट L6 मध्ये व्हेरिएशन झालंय की त्याची फर्स्ट व्हॅल्यू अपडेट होऊन आली, 5नी तो 100 कडे झालेला आहे. कारण आपण इथं काय केलेलं आहे, फर्स्ट इंडेक्सला L6 सोबत स्लाइसिंग ऑपरेशन परफॉर्म करून 100 केले. कशामध्ये? कोणत्या प्रिंटमध्ये? आपण आता तुम्ही कसं व्हॅल्यू घेताय क्वेरी इक्वल टू 529 हां, त्या व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. करू शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. इथं मी कॉपी फंक्शन तुम्हाला सांगतो. इथं मी काय केलेलं, एक व्हेरिएबल क्रिएट केलंय L2 नावाचं. L2 मध्ये मी काय केलंय, लिस्ट स्टोअर केली आहे जे काही नंबर्स डिफाईन करते. ठीक आहे, त्याच्यानंतर मी परत एक सेपरेट व्हेरिएबल क्रिएट केलंय, सेकंड व्हेरिएबल. त्या सेकंड व्हेरिएबल मध्ये मी काय करतोय, जी फर्स्ट व्हेरिएबलची जी लिस्ट होती त्याला कॉपी करून घेतोय ॲज इट इज, म्हणजे L2 डॉट कॉपी फंक्शन अप्लाय केलं. सो काय होणार आहे, L2 व्हेरिएबलची जी लिस्ट आहे ती ॲज इट इज नेक्स्ट व्हेरिएबल मध्ये कॉपी होणार. आता आपण काय केलं, त्याच्यानंतर त्या L6 व्हेरिएबल मध्ये जी वरची लिस्ट आपण कॉपी घेतली, फक्त त्याच व्हेरिएबल वरती आपण एक तर व्हॅल्यूला अपडेट करतोय किंवा व्हॅल्यूजला ऍड करत जातोय. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजतोय की जेव्हा आपण L6 मध्ये अपडेट करतोय किंवा ऍड करतोय तर ते व्हॅल्यूज फक्त L6 मध्ये ऍड किंवा अपडेट होत आहे, L2 मध्ये काहीच चेंज होत नाही. ठीक आहे, सो तुम्ही जेव्हा अपेंड फंक्शननी ऍड करणार व्हॅल्यू तर फक्त L6 मध्येच त्याचं चेंज होणार आहे. आणि सेम जर का तुम्ही स्लाइसिंग ऑपरेशनचा यूज करून एखादी व्हॅल्यू जर का चेंज केली किंवा अपडेट केली, सो त्या केसमध्ये सुद्धा फक्त L6 मध्येच चेंजेस होईल, L2 मध्ये काहीच चेंज परफॉर्म होणार नाही. अजून हे झालं कॉपी फंक्शनचं. आता आपण स्ट्रिंग मध्ये एक जेव्हा आपण एका व्हेरिएबल मध्ये एखादी स्ट्रिंग स्टोअर केली आणि सिंपल एक सेकंड व्हेरिएबल क्रिएट करून आपण काय करायचो, वरचं व्हेरिएबलचं नाव डायरेक्ट जे आहे ते पेस्ट करायचं. म्हणजे सपोज इथपर्यंत आपण काय करायचं होतं, एक व्हेरिएबल क्रिएट केलो, त्यामध्ये एक लिस्ट डिफाईन केली आणि आपण एक सेकंड व्हेरिएबल डिफाईन केलो, त्यामध्ये आपण काय करायचो, वरचं व्हेरिएबल ॲज इट इज कॉपी करून घेतलेलं. आता आपण काय करू, एक L3 नावाचं व्हेरिएबल क्रिएट करू आणि ही जी लिस्ट आहे त्यामध्ये पुट करू. ठीक आहे, तिथून इथपर्यंत कमेंट आउट करू सगळ्यात पहिले. आणि आता L4 मध्ये इक्वल टू आपण काय पास करू, L3 पास करू. आता आपण काय केलेलं आहे, परत एकदा सेम ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतोय, फक्त इथं चेंज काय झालेलं आहे, फर्स्ट व्हेरिएबल क्रिएट केलं, त्यामध्ये लिस्ट स्टोअर केली. परत एक सेकंड व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्यामध्ये लिस्ट क्रिएट नाही केली, वरची जी लिस्ट होती त्याला कॉपी करून घेतला आपण. आता आपण काय करतोय, एक लिस्ट क्रिएट केली, त्यामध्ये सॉरी एक व्हेरिएबल क्रिएट केलंय आणि त्यामध्ये एक लिस्ट स्टोअर केली. आता आपण सेकंड व्हेरिएबल क्रिएट करतोय, पण या केसमध्ये आपण वरचं जे व्हेरिएबल आहे त्याला कॉपी करून नाही घेते, आपण फक्त व्हेरिएबलचं जे नाव आहे वरचं ते पास करतोय. ठीक आहे, हे व्हेरिएशन्स आणि हा व्हेरिएशन हा दोन्ही समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण L2 आणि L6 दोन्ही प्रिंट केले होते. त्याच्यानंतर आपल्याला काय सापडलं, आपली दोन्ही लिस्ट जी आहे ती सेम प्रिंट झाली. आता या केसमध्ये काय होतंय ते चेक करू. तो तुम्ही चेक करा, परत एकदा सेम लिस्ट ॲज इट इज कॉपी झाली. म्हणजे या व्हेरिएबल मधली जी लिस्ट होती तिथं प्रिंट झाली, म्हणजे सेकंड व्हेरिएबल डिफाईन केलं त्यामध्ये आपण फक्त नेम पास केलं व्हेरिएबल मध्ये, म्हणजे ही लिस्ट जी आहे ती सेकंड व्हेरिएबल मध्ये पण ॲज इट इज कॉपी झाली. सो आपण दोन कंडिशन्स बघितले कॉपी करण्याचे, की यामध्ये आपण कॉपी फंक्शनचा यूज करून ही लिस्ट वरची कॉपी करत होतो आणि इथं आपण काय करत होतो, व्हेरिएबलचं नेम पास करत होतो. ठीक आहे, आता आपण सेम ऑपरेशन्स परफॉर्म करू परत एकदा, म्हणजे L4 वरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो. सो मी काय करणार, L4 ची जी व्हॅल्यू आहे सगळ्यात पहिले त्याला अपडेट करू. म्हणजे सपोज L4 ची जी फर्स्ट इंडेक्स वरती व्हॅल्यू असणार आहे त्याला 100 करू. आता L4 मध्ये काय स्टोर आहे, हीच लिस्ट स्टोर. तर या लिस्ट मधली जी फर्स्ट इंडेक्स ची व्हॅल्यू आहे म्हणजे 5 ती रिप्लेस होणार 100. आणि जेव्हा आपण परत एकदा प्रिंट L3 आणि L4 करू, सो त्या केसमध्ये आपल्याला काय व्हॅल्यू भेटणार,
सो त्या केसमध्ये चेक करा, आता L3 ची पण व्हॅल्यू अपडेट झाली आहे आणि L4 ची पण व्हॅल्यू अपडेट झाली आहे. केलं का? हा सेम प्रोग्राम आपण स्ट्रिंग साठी पण रन करून बघितलं होतं. जर का तुमच्या लक्षात असेल, आपण जिथे इथं लिस्ट क्रिएट करतोय त्याच्या जागी आपण एक स्ट्रिंग क्रिएट केली. सेकंड व्हेरिएबल मध्ये आपण फर्स्ट व्हेरिएबलचा फक्त नेम पास केलं, त्याच्यानंतर आपण स्ट्रिंगला अपडेट करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या केसमध्ये काय झालं, फक्त जे सेकंड व्हेरिएबल आहे त्याचं स्ट्रिंग फक्त अपडेट झालं, वरचं स्ट्रिंग ऍज इट इज होतं. का? कारण स्ट्रिंग आपली म्युटेबल आहे, म्हणजे स्ट्रिंग आपण चेंज नाही करू शकतो. पण लिस्ट मध्ये दोन्ही ठिकाणी व्हॅल्यूज जे आहे ते अपडेट झालेले. सेम आपण व्हॅल्यूज अपडेट बघितलं. आता आपण बघू अपेंड करू. सपोज जर का मी अपेंड करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या केसमध्ये काय होतं, व्हॅल्यू अपडेट झाली, ऍड सुद्धा झाली. सो या दोन्ही केसमध्ये काय होतंय, ऍड होतंय. सो फर्स्ट पॉईंट इथं काय होत होतं, कॉपी फंक्शन मध्ये. आता कॉपी फंक्शनची काय डेफिनेशन होती की इट रिटर्न्स ए शॅलो कॉपी ऑफ द लिस्ट. शॅलो कॉपी म्हणजे काय असतंय की आपलं जे पायथन आहे तो जास्त डीप मध्ये एक्सप्लोर नाही करणार, म्हणजे ते जे कॉपी क्रिएट करणार आहे ती जास्त डीप कॉपी नसणार आहे. म्हणजे L6 मध्ये जेव्हा आपण ह्याची कॉपी क्रिएट करतोय L2 ची, त्या केसमध्ये काय होत होतं, जेव्हा आपण व्हॅल्यू अपडेट करतोय, ऍड करतोय, ते फक्त L6 पुरतच होत होतं. तो L2 ला म्हणजे काहीच काम होत नव्हतं L2 वरती. बट या केसमध्ये काय झालं, जेव्हा आपण व्हेरिएबलचं नेम पास केलं, सो त्या केसमध्ये व्हॅल्यूज अपडेट पण होत आहे आणि ऍड पण होत आहे, आणि चेंजेस जे होतात ते रिफ्लेक्ट आपले दोन्ही लिस्टमध्ये होत होते. सो हाच डिफरन्स असणार आहे जेव्हा आपल्याला असे दोन व्हेरिएबल्स क्रिएट करायचे, आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला एका लिस्टला पण अपडेट करायचं आहे, आणि जेव्हा सेकंड लिस्टमध्ये व्हेरिएशन परफॉर्म करू, तर त्याचं अपडेशन फर्स्ट किंवा सेकंड लिस्ट दोन्हीकडे रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणजे या केसमध्ये काय होत होतं, दोन व्हेरिएबल्स मध्ये आपण लिस्ट स्टोअर करत होतो. फर्स्ट व्हेरिएबल मध्ये आपण जर का अपडेट केलं, तर त्याचं व्हेरिएशन आपल्याला सेकंड लिस्टमध्ये भेटतात. पण जर का सेकंड लिस्टमध्ये आपण काही अपडेट केलं सेकंड व्हेरिएबलच्या लिस्टमध्ये, तर फर्स्ट व्हेरिएबलच्या लिस्टमध्ये त्याचं अपडेशन नाही होणार. पण या केसमध्ये तुम्ही कुठं पण अपडेशन परफॉर्म करा, फर्स्ट लिस्टला चेंज करा, अपडेट करा, किंवा सेकंड लिस्टला चेंज करा, अपडेट करा, ते जे चेंजेस आहेत ते अपडेशन्स आहेत ते दोन्ही व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर होतील. आणि इथं काय होतंय, त्याची एक फक्त कॉपी बनून जाते, एक शॅलो कॉपी बनून जाते. सो या केसमध्ये फक्त जे तुम्ही चेंजेस करणार ते फक्त एवढ्याच व्हेरिएबल मध्ये होणार, आणि इथं दोन्ही व्हेरिएबल मध्ये चेंजेस होणार. म्हणजे कॉपी क्रिएट करण्याचं मेन आपलं हे काय आहे की, सपोज जर का आपल्याला ओरिजिनल लिस्ट ऍज इट इजच ठेवायची असेल, त्यामध्ये काही चेंजेस नसेल करायचे, जे पण चेंजेस परफॉर्म करायचे ते जी कॉपी झालेली लिस्ट आहे फक्त त्याच्यावरतीच करायचे. सो त्या केसमध्ये आपण असं या कॉपी फंक्शनचा यूज करू. आणि नाहीतर आपण जर का दोन्हीमध्ये जर का आपल्याला अपडेशन झालेले पाहिजे असतील, सो त्या केसमध्ये आपण सिंपल एक सेकंड व्हेरिएबल मध्ये हे व्हेरिएबल नेम पास करू. काय झालं, L3 इक्वल टू L4 देखील वरती आपण लिस्टची कॉपी क्रिएट करून घेऊ. जे पण अपडेशन आपण करत होतो त्या व्हेरिएबल वरती ते फक्त तेवढंच व्हेरिएबल होतं. ओरिजिनल लिस्टला आपण चेंजेस होतो, ओरिजिनल लिस्ट ऍज इट इज राहतो.
दोघांना ठीक आहे. तुम्हाला हे कॉपी फंक्शन समजलं? कॉपी फंक्शन्समध्ये काय अपडेशन्स होतील आणि कुठं परफॉर्म होतील, आणि सेम जर का आपण सेकंड व्हेरिएबल क्रिएट करून फर्स्ट व्हेरिएबलचं नेम पास केलं तर त्यामध्ये कोणते कंडिशन्स परफॉर्म होतील? अरे समजलंय नाही समजलंय? हॅलो. दोन्ही व्हेरिएशन्स रन करा. फर्स्ट व्हेरिएबलमध्ये आपण लिस्ट क्रिएट करतोय आणि सेकंड व्हेरिएबलमध्ये आपण फर्स्ट लिस्टला कॉपी करतोय. सो त्या केसमध्ये काय होईल? ओरिजिनल लिस्ट चेंज नाही होणार, फक्त जे लिस्ट आपण कॉपी करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आणि त्या लिस्टलाच चेंज करत जाऊ. सेकंड केस आपण बघितली की फर्स्ट व्हेरिएबलमध्ये आपण डिफाईन केल्यावरती सेकंड व्हेरिएबलमध्ये आपण फक्त त्या व्हेरिएबलचं नाव पास करतोय फर्स्ट व्हेरिएबल्स. त्या केसमध्ये जे अपडेशन आणि चेंजेस आहे ते दोन्ही व्हेरिएबलच्या लिस्टमध्ये होतील. लास्ट टॉपिक लोकशाही गावात आता बोलायला पाहिजे ना, समजलं की नाही समजलं की. आवाज जातोय. कार्यकर्ते बोलू ना. आता बनवलेलं आता बनवायचे लोकशाही बिकशाही तर नाही. चालू आता म्हणजे घाबरत होता. तसं बोलणं आता नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण. एक लास्ट टॉपिक आहे म्हणजे नेस्टेड लिस्ट. सो नेस्टेड लिस्ट काय असणार आहे? बेसिकली आपण बघितलं होतं की आपण एका लिस्टच्या आतमध्ये पण सेपरेट अजून काही लिस्ट पण क्रिएट करू शकतो. म्हणजे
एक आपली असणारी मेन लिस्ट आणि त्या मेन लिस्टच्या आतमध्ये आपण जे व्हॅल्यूज क्रिएट करणार आहे, जे व्हॅल्यूज आपण ऍड करणार आहे, त्या व्हॅल्यूज आपले स्ट्रिंग इंटिजरच्या फॉर्ममध्ये तर असणारच आहे, बट आपण एका लिस्टच्या आतमध्ये एक अजून दुसरी लिस्ट पण क्रिएट करू शकतो. आणि ती जी लिस्ट आपण क्रिएट करणार आहे त्या लिस्टच्या आतमध्ये, मेन लिस्टच्या आतमध्ये, ती एक सेपरेट लिस्ट एक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होणार आहे एक पूर्ण लिस्टमध्ये. सो सपोज इथं मी काय केलेलं आहे, एक सगळ्यात पहिले मेन लिस्ट क्रिएट केली आहे ज्याचं ओपनिंग ब्रॅकेट हाय आहे आणि क्लोजिंग ब्रॅकेट हाय, आणि त्या मेन लिस्टच्या आतमध्ये मी अजून 3 डिफरंट लिस्ट क्रिएट केलेले. म्हणजे फर्स्ट लिस्ट ही काय होणार आहे, एक पूर्ण व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होणार आहे, सेकंड लिस्ट एक पूर्ण व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होणार आहे, आणि थर्ड लिस्ट एक पूर्ण व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. आता जेव्हा मी ह्याला प्रिंट करणार, ठीक आहे. सो मला जशी मी लिस्ट क्रिएट केली ती त्या फॉर्म मध्ये लिस्ट माझी आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होऊन आली. आता नेस्टेड लिस्ट मध्ये जर का मला व्हॅल्यूजला ऍक्सेस करायचं असेल, सो मी कशा पद्धतीने करणार. आता व्हॅल्यूजला जर का ऍक्सेस करायचे तर आपण काय यूज करणार आहे, इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग ऑपरेशन्स. सो या लिस्टमध्ये इंडेक्सिंग कशा पद्धतीने होणार आहे हा समजून घेऊ. सो मी तुम्हाला काय सांगितलं, या मेन लिस्टच्या आतमध्ये जी आपण सेपरेट लिस्ट क्रिएट केलेले, अनदर लिस्ट जे क्रिएट केलेले, ती एक लिस्ट पूर्ण एक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होणार आहे, सेकंड लिस्ट सेकंड व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल, थर्ड लिस्ट थर्ड व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल. सो या नेस्टेड लिस्टची जी इंडेक्सिंग आहे ती कशा पद्धतीने होईल, या एक पूर्ण लिस्टला आपण काय व्हॅल्यू देऊ, 0. या लिस्टला सेकंड जी व्हॅल्यू आहे, जी सेकंड व्हॅल्यू पूर्ण एक लिस्टला कन्सिडर आपण करणार आहे, तिथं आपण व्हॅल्यू पास करू 1, आणि सेकंड थर्ड लिस्टला आपण 2 पास करू. ठीक आहे. हे झालं आपलं इंडेक्सिंग. आता जर का मला स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर ते मी कशा पद्धतीने करणार. सो स्लाइसिंग ऑपरेशनसाठी आपण काय करणार होतो, आपण लिहिणार आपलं व्हेरिएबलचं नाव, आपण लावणार ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये आपण इंडेक्स नंबर म्हणजे पोझिशन नंबर प्रोव्हाइड करणार. सपोज मी 0 पोझिशन नंबर प्रोव्हाइड करतोय, सो त्या केसमध्ये मला काय आउटपुट प्रिंट होईल, आणि 1 वरती काय, 2 वरती काय. सो या केसमध्ये माझे जे व्हॅल्यूज होते, ही माझी मेन लिस्ट होती पूर्ण, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये सेपरेट लिस्ट क्रिएटेड होते, आणि जेव्हा मी स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म केले, सो त्या केसमध्ये एक एक व्हॅल्यूला मी काय केलेलं आहे, प्रिंट करून घेतलंय. सो फर्स्ट व्हॅल्यू माझी काय, एक पूर्ण लिस्ट जे की आहे 1,2, आणि सेकंड व्हॅल्यू काय 3,4, थर्ड व्हॅल्यू काय 5,6, आणि ते मी कसं ऍक्सेस केलंय, इंडेक्स नंबरनी म्हणजे पोझिशन नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघू, अजून जर का मला ह्या एक लिस्ट मधून जर का पर्टिक्युलर व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं असेल, आतापर्यंत काय होतंय, 1,2 प्रिंट होतंय, बट जर का मला फर्स्ट लिस्ट मधून एकच सिंगल व्हॅल्यूला ऍक्सेस करायचंय, त्या केसमध्ये काय करणार आपण, प्रिंट, परत एकदा आपण आपल्या व्हेरिएबलचं नाव लिहिणार, आणि आता त्याच्यानंतर जेव्हा मी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 0 टाकतोय, त्या केसमध्ये फर्स्ट काय प्रिंट होणार आहे, हे 1,2 म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू पूर्णपणे प्रिंट होणार. मला काय पाहिजे, फर्स्ट व्हॅल्यू मधलं म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू मधली अजून एक व्हॅल्यू, म्हणजे ही जी माझी पूर्ण व्हॅल्यू आहे, ही जी पूर्ण लिस्ट आहे 1,2, त्यामधून मला एक सिंगल व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं आहे. सो त्या सिंगल व्हॅल्यूला ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करू, अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट लावून म्हणजे परत एक स्लाइसिंगचं ब्रॅकेट आपण क्रिएट करणार. सो फर्स्ट स्लाइसिंगचं ब्रॅकेट क्रिएट केलं, त्यामधून आपण काय ऍक्सेस करून घेतोय, सुरुवातीला फक्त एवढीच व्हॅल्यू. आता आपण नेक्स्ट ब्रॅकेट लावून त्याच्या आतमधले व्हॅल्यूज ऍक्सेस करू. सो माझं जे नेस्टेड लूप म्हणजे नेस्टेड लिस्ट मधलं जे सिंटॅक्स आहे तो कशा पद्धतीने असणार आहे स्लाइसिंग करताना. सो सगळ्यात पहिले काय ऍक्सेस होणार, पूर्ण लिस्ट जे की आहे 0 ला रिप्रेझेंट होती म्हणजे ही लिस्ट, आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं जर का कंटेंटला ऍक्सेस करायचंय तर मी अजून एक स्लाइसिंग ऑपरेशन परफॉर्म करतोय, म्हणजे 0, 1, म्हणजे ही 0 या पूर्ण व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतेय, त्याच्या आतमध्ये परत इंडेक्सिंग होणार. त्याच्या आतमध्ये इंडेक्सिंग कशी होणार, या व्हॅल्यूजसाठी, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू रिप्रेझेंट होणार 0, म्हणजे 0 पोझिशन्स वरती 1 स्टोर आहे, आणि सेकंड पोझिशन जी आहे ती त्याचा इंडेक्स नंबर असणार आहे 1, आणि 1 पोझिशन वरती स्टोर आहे नंबर 2. जेव्हा हा प्रोग्राम मी रन करणार, सो तेव्हा चेक करा मला फक्त 1 म्हणून प्रिंट होऊन आलेलं. सो 1 कसं प्रिंट झालेलं आहे, त्याची पोझिशन काय 0.
सो ह्या व्हॅल्यूची जो इंडेक्स नंबर आहे तो पूर्ण 0 आहे मेन लिस्टसाठी. आणि त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण उतरू, त्या लिस्टच्या आतमध्ये जेव्हा उतरू, तेव्हा ह्याचा कंटेंटचा इंडेक्स नंबर असणार आहे 0 1. मग ह्या पोझिशनचा इंडेक्स नंबर काय झालं मेन लिस्टसाठी 1. परत ह्याच्या आतमध्ये इंडेक्स नंबर काय होईल 0 आणि 1. तर जेव्हा मला 3 ला ऍक्सेस करायचं असेल, मी कशा पद्धतीने राईट डाऊन करणार? आता 3 ला ऍक्सेस करण्यासाठी मला पहिले पूर्ण ह्या व्हॅल्यूला ऍक्सेस करावं लागेल. सो या व्हॅल्यूला पूर्ण ऍक्सेस करण्यासाठी त्याचा इंडेक्स नंबर सुरुवातीला लिहावा लागेल. सो त्याचा सुरुवातीला नंबर येईल 1, म्हणजे हा पूर्ण लिस्ट ऍक्सेस झाली. त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या कंटेंटला ऍक्सेस करण्यासाठी त्याचा इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करावा लागेल, म्हणजे 0 आणि 1 ह्याचा इंडेक्स नंबर आहे. सो या केसमध्ये मी काय देणार आहे 0. त्यांचं पण सेपरेट 0 1 नाही. लिस्ट साठी इंडेक्सिंग झाली, इथं लिस्ट संपली म्हणून इंडेक्सिंग स्टॉप झाली. परत इथं लिस्ट स्टार्ट झाली स्टार्टिंग ब्रॅकेट पासून. त्याचा सुद्धा इंडेक्स नंबर असणार आहे 0. त्याचा परत 1 सेम, त्याचं 0 आणि त्याचं 1. सो काय अशा पद्धतीने इंडेक्सिंग परफॉर्म होते नेस्टेड लिस्ट मध्ये. जेव्हा मी याला प्रिंट करणार तेव्हा तुम्ही बघा मला ऍक्सेस ट्रीचा ऍक्सेस आलेला. स्लाइसिंग ऑपरेशन जेव्हा मी परफॉर्म करतोय त्या केसमध्ये मी कसं राईट डाऊन करतोय? फर्स्ट मी राईट डाऊन करतोय, फर्स्ट मला ऍक्सेस करावं लागणार आहे आतमधल्या लिस्ट पूर्ण लेक लिस्टला. आणि मग त्याच्यानंतर मी परत एक स्क्वेअर आणि क्लोजिंग ब्रॅकेट लावून त्याच्या आतमधल्या कंटेंटला ऍक्सेस करतो. पहिलं पूर्ण लिस्टला ऍक्सेस घेतोय, त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या कंटेंटचा ऍक्सेस घेतोय. तर त्याच्यासाठी मी पहिला ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट याचा ऍक्सेस घेण्यासाठी, त्याच्या आतमधल्या कंटेंटला ऍक्सेस घेण्यासाठी परत एक स्टार्टिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट, त्यांची इंडेक्सिंग नंबर आपण प्रोव्हाइड करतो. सो नेस्टेड लिस्ट कशी क्रिएट करणार, त्यांची इंडेक्सिंग कशा पद्धतीने होते, आणि प्लस जर का ऍक्सेस करायचं असेल आपल्याला जर का त्याच्या आतमधलं कंटेंट, तर तो कसा आपण ऍक्सेस करणार काय अशा पद्धतीने. सो बाकीचे सगळे स्लाइसिंग ऑपरेशन्स तुम्ही याच्यावरती परफॉर्म करून बघू शकता, जे की आपण वरती परफॉर्म करतो. सेम आपण याच्यामध्ये कोलन लावून पण ऍक्सेस करू शकतोय. म्हणजे सपोज नेस्टेड लिस्टचं मी आता काय करतोय यूज करतोय. आता मी फर्स्ट ब्रॅकेट, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय तुम्हाला की जे फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट इंडिकेट करतोय तो इंडिकेट करणार आहे या खालच्या इंडेक्सिंग नंबरसाठी, आणि सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट जे इंडिकेट करतोय तो इंडिकेट करणार आहे त्याच्या आतमधल्या कंटेंटसाठी. सो सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही इथं 0 टाईप करताय तेव्हा पायथन काय करणार, या खालचा इंडेक्स नंबर चेक करणार. 0 वरती काय स्टोर आहे व्हॅल्यू, हे पूर्ण एक लिस्ट स्टोर आहे. त्या पूर्ण लिस्टला काय करणार, तो साईडला काढणार. त्याच्यानंतर तो जाणार या सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेटवर. सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेटमध्ये काय स्टोर आहे, 0 इंडेक्स नंबर स्टोर. आता जी व्हॅल्यू त्यांनी साईडला काढली होती त्याच्या आतमध्ये जाऊन परत तो काय करणार 0 पोझिशन सर्च करणार, आणि 0 पोझिशन वरती जे पण नंबर असेल त्याला प्रिंट करणार. सो फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट इंडिकेट करणार आहे मेन लिस्टच्या आतमधल्या व्हॅल्यूसाठी, आणि सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट इंडिकेट करणार आहे जी व्हॅल्यू आपण साईडला काढलेली आहे मेन लिस्टच्या आतमध्ये, जी अनदर लिस्ट क्रिएटेड आहे त्या अनदर लिस्टच्या आतमधलं कंटेंटला ऍक्सेस करण्यासाठी. सो सपोज आता इथं काय स्टोर आहे आपलं, मी पूर्ण लिस्टला एक सोबत ऍक्सेस करतो. आता त्याचा इंडेक्स नंबर 0 आहे, त्याचं 1 आहे, त्याचं 2 आहे. आता मी इथं काय पास करणार आहे स्लाइसिंग मध्ये 0:2, सॉरी 3 करावं लागेल. करावं लागेल, कारण इथं काय प्रिंट होणार आहे 0 1 2, आणि जे स्टॉप नंबर असतो ते आपला काय 8<1 असतो. सो 0 to 2 पर्यंत मला काय होईल इथं व्हॅल्यूज प्रिंट होईल. सो जेव्हा मी हा प्रोग्राम रन करतोय तो मला काय आउटपुट येतोय, पूर्ण एक ती सेम लिस्ट जी की इथं आपण नेस्टेड लिस्टनी प्रिंट केलं तो सेम आउटपुट मला इथं खाली पण आलं. फक्त मी आता प्रिंट कशा पद्धतीने केलेलं आहे, स्लाइसिंग ऑपरेशनने प्रिंट केलं. म्हणजे 0:3 स्टार्ट नंबर दिलाय 0, एंड नंबर दिलाय 3. तर स्टार्ट नंबर काय माझं, ही फर्स्ट व्हॅल्यू पासून स्टार्ट होईल, आणि 3 आणि स्टॉप नंबर नेहमी काय असतो <1 असतो. सो 0 to 2 पोझिशन पर्यंत काय होईल प्रिंटिंग होईल. सो 0 पोझिशनला काय स्टोर आहे, ही फर्स्ट व्हॅल्यू स्टोर आहे. मग 1 पोझिशनला ही फर्स्ट व्हॅल्यू स्टोर आहे, आणि सेकंड पोझिशनला ही फर्स्ट व्हॅल्यू स्टोर.
सो तिथपर्यंत काय झालंय, माझी प्रिंटिंग चालली. आणि फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट काय रिप्रेझेंट करणार आहे, मेन लिस्टच्या आतमधल्या व्हॅल्यूज. आणि जेव्हा मी इथं सेकंड आता लिस्ट प्रोव्हाइड करतोय, तर ते जे सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट असणार आहे तो कशासाठी यूज होणार आहे, त्याच्या आतमधल्या कंटेंटसाठी. आता आता नीट लक्ष द्या, इथपर्यंत आपण गेलतो जिथं की फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट असणार आहे मेन लिस्टच्या व्हॅल्यूजसाठी आणि सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट असणार आहे त्या मेन लिस्टच्या व्हॅल्यूच्या आतमधलं कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी. पण आता मी इथं काय करतोय, मी सगळ्यात पहिले काय केलेलं आहे, हे 0 to 3 म्हणजे फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेटला एक्झिक्यूट केलंय. फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट काय करतोय माझ्यासाठी, 0 to 2 पर्यंत जेवढे पोझिशन्स वरती व्हॅल्यूज आहेत त्याला साईडला काढतोय. सो त्यांनी काय केलं, 1,2, 3,4, 5,6 ला मला काय केलंय, इथं सपोज साईडला काढून ठेवलं. आता जेव्हा मी सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेटचं यूज करतोय तर त्याचा यूज काय होणार आहे, सपोज मी इथं 0 पुट करतोय. सो 0 पुट केल्यावरती मला काय आउटपुट भेटणार, मला आउटपुट काय आलेलं आहे, 1,2 आलेलं. मला 1 आउटपुट नाही आलेलं. आता मला 1,2 का आउटपुट आलेलं आहे हे पण समजून घ्या. आता जे फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट होतं त्यांनी काय केलं, 0 to 2 पर्यंत व्हॅल्यू साईडला केले. 0 to 2 पर्यंत व्हॅल्यू साईडला झाले. त्याच्यानंतर काय झालं, सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेटचं यूज झालं. सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट काय इनपुट देतोय की 0 पोझिशन वरची व्हॅल्यू जी आहे त्याला मला प्रिंट करून दे. सो 0 पोझिशन काय झालेलं आहे, जे आपण जे व्हॅल्यू साईडला घेतलेले त्या साईडला घेतलेल्या व्हॅल्यूज मधून 0 पोझिशन वरती काय स्टोर आहे, 1,2. काय प्रश्न आहे? हे बघ, इथं तू काय करत होती, फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट मध्ये जे इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करत होती इथून ही व्हॅल्यू रिट्राईव्ह होत होती. एकदा ही व्हॅल्यू साईडला झाली, त्याच्या आतमधलं कंटेंट घेण्यासाठी तू सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट लावलं आणि 0. पण इथं काय झालेलं आहे, इथं तू 0 to 3 देते. 0 to 3 जेव्हा तू पास करते तेव्हा फक्त एवढीच व्हॅल्यू साईडला नाही झाली, पूर्ण या ब्रॅकेट पासून ते या ब्रॅकेट पर्यंत व्हॅल्यू साईडला. आता त्याच्या जे साईडला झालेलं आहे तिथून मला 0 पोझिशनची व्हॅल्यू साईडला घ्यायची. जास्त वेळ झाला. ठीक आहे, नेस्टेड लिस्ट समजलं सगळ्यांना. नेस्टेड लिस्ट क्रिएट कशी करणार आहे, ऍक्सेस कसं करणार आहे आपण आयटम्सला, इंडेक्सिंग कशा पद्धतीने होतीये. सगळ्यात पहिले तर इंडेक्सिंग समजून घ्या. आणि स्लाइसिंग ऑपरेशन्स मध्ये आपण कशा पद्धतीने व्हॅल्यूज राईट केलेले. जेव्हा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण व्हॅल्यूज राईट करतोय त्यांनी काय कंटेंट साईडला होतोय आणि मग त्याच्यानंतर जे आपण सेकंड स्लाइसिंग ब्रॅकेट क्रिएट करतोय त्याच्यानी कोणतं ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहे. सगळे व्हेरिएशन्स नीट चेक करा. आता मी तुम्हाला अजून एक व्हेरिएशन दाखवलेलं. आता पहिले सगळ्यात पहिले जे फर्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट होतं ते काय करत होतो, 0 to 3 मधलं कंटेंट साईडला केलं. त्याच्यामधून आपण काय केलं, 0 व्हॅल्यूला साईडला केलं आणि त्याच्यामधून आता आपण 0 व्हॅल्यू प्रिंट केली. फ्लो समजलं काय? हे जे प्रिंट फंक्शन चालवलेलं आहे ना, या प्रिंट फंक्शन मध्ये काय झालेलं आहे, आपण सगळ्यात पहिले 0 to 3 हा स्लाइसिंग ब्रॅकेट एक्झिक्यूट झाला. 0 to 3 कसं एक्झिक्यूट होणार, जे मेन लिस्ट होती त्यामध्ये आपण इंडेक्सिंग केलं 0 to 3, त्यामधला आपण कंटेंट साईडला घेतलं. आपलं कंटेंट काय, हा पूर्ण कंटेंट आहे जे की साईडला झालं. ठीक आहे.
त्याच्यामध्ये आता जे कंटेंट साईडला झालेलं आहे त्याच्यावरती आपण काय केलंय, परत इंडेक्सिंग परफॉर्म केली आणि फक्त 0 वरची व्हॅल्यू साईडला केली होती. 1,2 आणि आता परत एकदा त्या 1,2 मधून जर का व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर अजून एक थर्ड स्लाइसिंग ब्रॅकेट लावलेलं आहे, तिथून आपण 0 पोझिशनची व्हॅल्यू काढली. पण आधी आपण तो वर्ड तर तसा पण तर नाही करू शकत. म्हणजे आपण तो वर्ड तर तिथे पण तो प्रिंट झाला होता. व्हेरिएशन शो करतो तिथे, किती होऊ शकतात, किती बनवू शकतात. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना आता नेस्टेड लिस्ट कशी क्रिएट करू. ऍक्सेस मेन लिस्ट मधून आतमधले लिस्ट कसे ऍक्सेस करणार, त्याच्या आतमधले जाऊन कसं कंटेंट ऍक्सेस करणार आणि त्याचाच फ्लो आहे हा. सो स्लाइसिंग मध्ये काय करतोय आपण, फर्स्ट मेन लिस्टच्या आतमधलं कंटेंट ऍक्सेस करतोय आणि मग आतमधले जे लिस्ट मधलं कंटेंट आहे त्याला नेक्स्ट स्लाइसिंग ब्रॅकेट मध्ये ऍक्सेस करतोय. सो एक फ्लो आपण क्रिएट करतोय. ठीक आहे, कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, कुणाला काय डाऊट आहे लिस्ट कन्सेप्ट मध्ये? तो पण होत नाही काय करते, रोज पासवर्ड चेंज करावा लागतो.